पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। को पावड बाय पितांबरी रुचियाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर अनुवेद पवित्र स्नान। मंडळी, आजच्या भागामध्ये आज आपण अजून एका नवीन जोडीला भेटणार आहोत। ही जोडी आहे बहिणींची। आपल्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक व्यक्ती असतो किंवा अशी एक व्यक्ती असते जिच्याशी आपल्याला खूप बोलायचं असतं, जिच्यावरती आपलं खूप प्रेम असतं, पण आपलं सगळ्यात जास्त भांडण त्याच व्यक्तीशी होतं। म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। मग तो कधी मित्र असतो, कधी मैत्रीण असते, कधी भाऊ असतो, कधी गर्लफ्रेंड असते, कधी बायको असते, कधी नवरा असतो, कधी कुणी असतं। अशी यांची जोडी आहे पल्लवी आणि प्रतीक्षाजींची। प्रेम म्हणाल तर इतकं आहे की या दोघींचे नवरे त्यांना आपापसात म्हणतात की अगं यातलं थोडं प्रेम माझ्यावरही करत जा। आणि भांडण म्हणाल तर एवढं होतं की सोसायटीच्या आवारातही गुद्दागुद्दी होते। तर अशी ही गंमत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोघी एकमेकींपासून काहीही लपवत नाहीत। आता खरंच लपवत नाहीत का आपल्याला मिळालेली माहिती जरा वेगळी आहे, हे सगळं आपण बघूया। नवी मुंबईतल्या या भागाला सुरुवात करूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला। नमस्कार। 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 प्रतीक्षा आणि पल्लवी या जोडीकडे आपण आलेलो आहोत। त्या दोघी बहिणी आहेत, त्यांच्यातली गोडी काय ती आपण आता बघूया आणि त्या दोघींचं स्वागत करूया। यावे। नमस्कार। यातली प्रतीक्षा कोण आणि पल्लवी कोण? मी प्रतीक्षा, मी पल्लवी। बहिणीच्या जोडीविषयी आम्हाला सांगा, काय तुमचं आपापसातलं नातं? अंजर आणि उंदराची जोडी कशी असते अच्छा, म्हणजे तुझं माझं जमन आणि तुझ्या वाचून करमेना। ठीक आहे, तर पल्लवी आणि प्रतीक्षा अशी ही जोडी आहे। या जोडीची छान गोडी आहे। यांच्यासह आपण छान स्वयंपाक करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। करणार ना स्वयंपाक? कुठला पदार्थ करणार? मोदक रोल, थापीवडी आणि थापीवडी। प्रतीक्षा आणि पल्लवी मोदक रोल आणि थापीवडी करणार आहेत। लगेच आपण वळूया स्वयंपाकाकडे, चला या। प्रतीक्षा आणि पल्लवीजी टेबलच्या ह्या बाजूला आलेले आहेत, म्हणजे आता स्वयंपाक सुरू होणार आहे। पदार्थ कुठले आहेत ते आपण जाणून घेऊया आणि मग कृतीकडे जाऊया। पल्लवीजी, कुठला पदार्थ आहे तुमचा? थापीवडी। तुमचा कुठला पदार्थ आहे? मोदक रोल। मोदक रोल। नावामध्ये जरा ट्विस्ट आहे, काहीतरी वेगळं आहे। आपण याच्याकडे जाऊया, पण त्याआधी जरा गप्पा मारूया। अशा काही गोष्टी असतात ना नात्यामध्ये, किती जरी आपलं सख्य असलं तरी आपण एकमेकींपासून लपवतो। तुम्ही कधी काही लपवलंय? नाही। काय खोटं बोलताय? आम्हाला अशी माहिती मिळाली तुम्ही अनेक गोष्टी लपवता एकमेकींपासून। नाही, शक्यच नाही, असं होऊच शकत नाही। मी तर नाही, मी पण नाही। तुम्ही लग्न करणारे त्यांच्यापासून लपवलं नव्हतं? मी माहिती काढल्याशिवाय येतच नाही सोसायटीत। काय झालं होतं नेमकं, जरा सांगा की आम्हाला। नाही, हिला त्यांच्यावर भरपूर प्रेम होतं, मिस्टरांवरती। कोणत्या, कोणावर? माझ्या मिस्टरांवरती माझं। बर। आणि जर घरात एकाला कळलं की म्हणजे हिला कळायला असतं तरी असं वाटलं असतं की नसतं झालं। आणि तुम्ही असं कधीच काही लपवलं नाही? नाही नाही। काय वाटतं तुम्हाला? नव्हतं लपवलं। नव्हतं लपवलं। बरं, ठीक आहे। तर अशा ह्या टर्न्स अँड ट्विस्ट नात्याने हे गोड असं छान जोडीत गोडी आहे, हो की नाही? आता आपण एक काम करूया, एक छोटासा गेम खेळूया आणि मग स्वयंपाकाकडे जाऊया। गेम खेळायला तयार आहात ना? बघूया तुमच्यातली कोण जिंकतीये। स्वयंपाक करण्यापूर्वी या दोघींमध्ये एक छोटीशी स्पर्धा घेऊया, बघूयात कोण कोणापेक्षा ठरते सरस। स्पर्धा एकदम सोपी आहे। समोर काय ठेवलंय? भात। भात ठेवलाय। तर आपण नाही का नैवेद्य दाखवताना वगैरे अशी भाताची मुदी करतो ना, असं वाटीच्या आकाराचं छान भात ठेवतो। तर ज्यांच्या आधी 5 मुद्या तयार होतील त्या या खेळामध्ये जिंकल्या। बघूया प्रतीक्षा ताई जिंकतायत का पल्लवी ताई। 3, 2, 1 स्टार्ट। 5 मुद्या करायच्या, जरा हाताला वेग द्या, भरभर भरभर करा। शक्यतो स्वच्छतेलाही मार्क आहेत, हे लक्षात ठेवा। चला भरभर भरभर करा। अहो ते सुटसुटीत होतंय, सुटायला नाही पाहिजे ते। 5 आधी करायच्यात, वेळेचं काही बंधन नाहीये। 5 ज्यांच्या आधी होतील त्यांना आपण विजेती म्हणणार आहोत। 1, 2, 3, 4। प्रतीक्षा मॅडमचा वेग वाढलेला आहे। भरभर भरभर करा हो जरा, 5वाच राहिलाय, पटकन करा की। बस थांबा। एक 10-12 सेकंदाच्या फरकाने तुम्ही अगदी एकाच वेळेला केलं, दोघींनी अगदी योग्य पद्धतीने केलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्यात काही कुणी एक विजेती आणि कुणी एक असं नाही। दोघींसाठी आपण एकदा जरा टाळ्या वाजूया। फक्त काय असतं, स्वयंपाक करायच्या आधी थोडासा गेम खेळला ना की माणसामध्ये जरा स्फुरण येतं, बरोबर ना? तुमच्यात तर ऑलरेडी आहेच, ते दिसतच आहे मला, हो की नाही? सगळेच उत्साहात आहेत, तर याच उत्साहात आता आपण वळूया पदार्थांकडे। चला, अप्रतिम गेम झालेला आहे या 2 बहिणींमध्ये। आता आपण स्वयंपाक करणार आहोत। पहिला पदार्थ आहे तुमचा पल्लवीजी, याचं नाव काय? थापीवडी। थापीवडी। थापीवडीसाठी लागणारं साहित्य सांगा। बेसन पीठ घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे,
वल्लं आणि सुकं म्हणजे चालू शकतं, पण वल्लं पण छान लागतं. बर आणि हिंग घेतलेलं आहे, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, बर कोथिंबीर आहे, जिरे मोहरी, ओवा, मीठ आणि हळद. पहिल्यांदा काय करायचं? ठीक आहे, पहिलं तेल गॅस पेटवू. या मग इकडे, तुमची हक्काची जागा घ्या, मी इकडे जातो. ह्या साईडला घालून. तेल गरम करत ठेवायचं. बरं, ठीक आहे, घ्या जेवढं पाहिजे तेवढं. तेल आपण घेतलंय, पुढं काय? जिरे मोहरी टाकू. मोहरी टाकू आता. टाका टाका. गॅस बारीक ह्याच्या ठेवते मी. हिंग लागेल. आता आलं लसूण पेस्ट टाकू. त्याच्यात हिरवी मिरची पण आहे ना? हो, हिरवी मिरची, आलं लसूण. जास्त तिखट नाही करायचं, बरं. एक चमचा लागेल. आणि हे जरा म्हणजे चांगलं परतून द्यायचं. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट. हळद टाकू आपण. हा. आणि मीठ आपण आताच टाकलं म्हणजे असं अंदाजे टाकू. बर, परत लागलं तर परत ऍड करायचं. करता येतो थोडं थोडं. बर, ठीक आहे. पुढे काय करूया? आता आपण बेसन पीठ वरून बघा. पाणी थोडं लागेल का अजून? नाही सर. हलवते मी, लागल्यावर सांगते. चला, मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. आता हे घट्ट झालेल्या बेसनाच्या मिश्रणाचं काय? 2-3 मिनिटं आपण झाकून ठेवूया वाफ येईपर्यंत. आणि वाफ आल्यानंतर पुढे काय करायचं? ताटाला आपण तेल लावून त्याच्यावरती थापून थापायचं. घ्यायचं. चला, बेसनाचं मिश्रण वाफून झालेलं आहे. झाकण काढा बरं. बेस्ट, अप्रतिम. गोळा छान झालेला आहे. झालाय ना? तसं आपण ताटावरती तेल घेऊ. बर, आणि थापून घेऊ. हो, थापून. थापण्यावरून आठवलं, दोघींमध्ये थापा कोण जास्त मारतं? ही काय हो पल्लवी मॅडम, खोटं बोलता तुम्ही? ही म्हणाली तुमची मैत्रीण. आमच्या दोघींमध्ये पण जे गुण आहेत ते सेम आहे. ती ओके, तेल आपण प्लेटला लावून घेतलेलं आहे. आता हा गोळा मिश्रणाचा टाक. मदत करा हो जरा बहिणाबाई त्यांना. ते गरम असल्यामुळे हाताला तेल किंवा पाणी लावलं तरी चालतं. बर, आता हे थापल्यानंतर पुढे थोडं कोमट पीठ मिश्रण झालं पाहिजे, त्याच्यानंतर कापता येईल. पण आता सध्या गरम आहे भरपूर. हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. चालेल ना? चला मंडळी, आम्ही वड्या पाडून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण थापी वडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं मोहरी घालावी, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी आणि नीट परतून घ्यावं. त्यानंतर थोडी हळद, चवीनुसार मीठ, चमच्याने ढवळत ढवळत वरून बेसन पीठ घालावं. गुठळ्या फोडून घ्याव्यात. हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागेल. त्यानंतर ते झाकून त्याला एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर एका ताटावर तेल लावून ह्या मिश्रणाचा तयार झालेला गोळा त्यावर थापून घ्यावा. गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. स्वादिष्ट थापी वडी तयार आहे. मंडळी, प्रतीक्षा आणि पल्लवी या दोन बहिणी आज जोडीत गोडीच्या भागामध्ये अप्रतिम पदार्थ करतायत. पहिला पदार्थ केला त्यांनी थापवडी. पुढचा पदार्थ आता करणार आहेत प्रतीक्षाजी. लागणारं साहित्य वगैरे सगळं आपण बघूया, पण त्याआधी परत एकदा एक खेळ खेळूया. काय तुम्ही बहिणी अशा आहेत की तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना, एकमेकींना खूप रडवत असतो, पण आज आम्ही दोघींनाही रडवणार आहोत. असा एक खेळ आहे. खेळ फार सोपा आहे, पारंपरिक आहे. तुम्हाला कांदे चिरायचे,
उत्साह आहे ना जरा? हो, आहे. ते चेहऱ्यावरती तुम्ही दाखवतच नाही आहात. आता कांदे कापताना रडायला येणार आम्हाला. ठीक आहे मग एक काम करा, थोडं या बाजूला येऊन रडा, मी म्हणजे कांदे चिरा, मी तिकडे जातो. या इकडे जरा, या इकडे, हे घ्या. 1 मिनिट थांबा. तुम्ही कांदे चिरायला सुरुवात करण्याआधी तुमच्या रडारडीचा मला त्रास नको म्हणून मी जरा आता कांदा चिरू शकता. वेळ देणार आहे 2 मिनिटांची. त्या 2 मिनिटात जास्तीत जास्त कांदे ज्या चिरतील मला स्टार्ट तर म्हणू द्या. होय बरोबर आहे, दोघी बहिणी हट्टी आहेत. 3, 2, 1 स्टार्ट. फक्त जरा स्वतःच्या हाताची काळजी घ्या. पल्लवी मॅडम राग करू नका. 30 सेकंद झालेत, अजून 1.5 मिनिट बाकी आहे. चला शेवटचे 30 सेकंद राहिलेले आहेत. पंधरा सेकंद राहिलेले आहेत फक्त. 5, 4, 3, 2, 1. थांबा 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 थांबा. इथेच राहता ना? जरा माईक जवळ घ्या. अनुभवी आहात बऱ्याच. कुणी जास्त चिरलाय कांदा? प्रतीक्षाने. सोसायटीतल्या या अनुभवी ताई म्हणतायत की प्रतीक्षाजींनी कांदा जास्त चिरलाय आणि एकसारखा चिरलाय आणि बारीक चिरलाय. हो की नाही? माझ्यावर रागवू नका. त्याच्यामुळे या खेळाचे विजेते आहेत प्रतीक्षाजी. तुम्ही विजेते आहातच, फक्त तुम्ही दात कुणावर खातात हे काय आम्हाला अजून कळलेलं नाही. आता पदार्थ करणार आहोत प्रतीक्षाजींचा. लगेच वळूया पदार्थाकडे. चला, पुढचा पदार्थ आपल्यासाठी करतायत प्रतीक्षाजी आणि या पदार्थाचं नाव आहे मोदक रोल. मोदक रोल. बाजूला मिस्टर उभे आहेत ना? हो मिस्टर. धन्यवाद. स्वयंपाक कसा करतात या? खूप छान करतात. खूप छान. हो आणि या एरियाची मोदक क्वीन म्हणतात म्हणे त्यांना. हो आणि मी डिलिव्हरी बॉय. पण ठीक आहे, तुम्ही मोदक क्वीन आहात आणि हे घरोघरी ते मोदक पोहोचवतात. संसार असाच होत असतो एकमेकांच्या मदतीने. हो की नाही? धन्यवाद आमच्याशी बोललात. तर आपण मोदक रोलच्या साहित्याकडे जाऊया. सांगा. हे आहे तांदळाचं पीठ, 1 वाटी गूळ, 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं किसलेलं, ड्रायफ्रुट्स, तूप, मनुके आणि मीठ चवीनुसार. चला, पहिली कृती काय करायची? पहिलं आपण पीठ तयार करून घेऊया घ्या. मोदकाचं. काय लागेल तुम्हाला? आपण हे गॅस लावायचा? गॅस लावायचा. हा लावा. लागेल. पहिलं आपण हे घेऊया, पाणी घेऊया. आधी पाणी लागेल. पाण्याचं प्रमाण ठरलंय का काही? हा, जेवढं वाटी तांदळाचं पीठ घ्याल ना तेवढंच वाटी पाणी घ्यायचं आपल्याला. अच्छा, तांदळाचं पीठ आणि पाणी हे समप्रमाणात असलं पाहिजे. हो, सेम प्रमाणात असलं पाहिजे. बरं, मी तेच म्हणलं होतं. ठीक आहे, हरकत नाही. थोडंसं तूप टाकूया. अच्छा, तूप टाकल्याने काय होतं, आपलं पीठ छान हे होतं, मऊ मऊ होतं एकदम. लुसलुशीत होतं. हा, एकदम सुंदर होतं पीठ. जरा गॅस मोठा करा बरं पल्लवी मॅडम. मीठ टाकूया आपण. तूप टाकलं, मीठ टाकलं. बर. आता याला चांगले हे तूप असं फुटलं पाहिजे पूर्ण. बर. म्हणून तोपर्यंत थांबूया. मग तूप फुटेपर्यंत जरा गप्पा मारूया. हो, हा, चालेल. तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणे? हो, लव्ह मॅरेज. बरोबर ना? पण सुरुवातीला तुमचं जुळलं नव्हतं ना? काहीतरी अशी वेगळी काहीतरी स्टोरी आहे ना जरा? हो, मी माझ्या मैत्रिणीसाठी बघत होती यांना. का बरं? म्हटलं स्वभाव वगैरे चांगला आहे, मग माझी मैत्रीण पण चांगली तिचाही स्वभाव चांगला आहे. हो, मग तिच्यासाठी बघूया आपण असं विचार केला. मग तुमचं कुठं जुळलं? मग ते मला काय माहिती होतं यांचं प्रेम माझ्यावर आहे ते. आता काय? ते पाणी उकळलं, आता पीठ टाकूया. हे टाका टाका. तांदळाचं पीठ. हो, तांदळाचं पीठ. थोडं एक वाफ काढून घेऊया. नाही, एक वाफ काढून घेऊया. ठीक आहे. तांदळाच्या या पिठाला मोदक रोलसाठी आपण छान वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मोदक रोलसाठी तांदळाच्या पिठाची उकळ काढून झालेली आहे. बघूया का हवं तसं झालंय का? हो, आता काढून घेऊया बाउलमध्ये आपण. बरं, घ्या. हे जे आपण त्याला थोडं वाफवून घेतलं, हे कशासाठी नेमकं? ते crispy होण्यासाठी? नाही, ते जरा मऊ होण्यासाठी, म्हणजे ते पूर्ण हे होतं. आणि आता आपण एक वाटी घेऊया, कारण आपल्याला लगेच टाकलं की हाताला चटके लागतात. मग वाटीने पहिलं असं साठवून घ्यायचं. बरं. म्हणजे ते कसे गोळा लगेच तयार होतो तो. बरं. म्हणजे काय आपल्याला गरज नाही, जास्त मेहनत करायला लागत नाही. बरोबर. हाताला चटके पण नाही लागत. बरोबर. पीठ मळून झालेलं आहे. आता ठेवूया आपण झाकून जरा वेळ पीठ. चला, उकड आपण काढलेली आहे, ती छान गार झालेली आणि मळून पण झालेलं आहे. पुढे काय प्रतीक्षा मॅडम? आता आपण सारण करून घेऊया. सारण मध्ये ना आता काय काय जण जेव्हा आपण मोदक करतात ना तेव्हा 1 चमचा तूप टाकतात असं नावाला. असं नाही करायचं सारण.
आता जेवढी वाटी, जर एक वाटी खोबरं असेल ना तर अर्धा वाटी आपण तूप घ्यायला हवं. तर खूप मग घ्यायचं म्हणजे? हां, तुपाचा जरा स्वाद आहे ना असं मस्त लागतो जेव्हा सारण करतो तेव्हा. मग आता मी तूप टाकते टाका. पहिल्यांदा. खाईन तर तुपाशीच. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे तूप घेताना हात आखडता घेऊ नका. हां, करता घेऊ नका. मग अशी त्यांची रेसिपी चालू असताना तुम्ही मदत केली, पण तुमच्या रेसिपीला ते हातही लावत नाहीयेत. आता नंतर तिलाच द्यायचं. मला करून झालं की रोल तूच कर बोलायचं. हा तेच म्हणलं. असं करते ती हो दरवेळी. तेच मी या म्हणजे तिच्या दोघींमधल्या- कामामध्ये तिचं कसं असतं, मला मदत करावी हिने, पण माझ्या कामामध्ये ती येणार पण नाही. हा हे नाही बरोबर आहे तुमचं पल्लवी मॅडम. आता आपलं तूप गरम झालेलं हो. आहे. टाकूया आपण खोबरा. घाला घाला घाला. आता गुळ टाकूया आपण टाका, टाका. लगेच. वा वा, पण तुमच्या दोघींमधली केमिस्ट्री फार इंटरेस्टिंग आहे. तर हे जरा शिजू दे गुळ वगैरे चांगलं, कारण थोडं गुळ वितळायला वेळ लागेल. बरोबर आहे. पण ह्या सारणामध्ये थोडासा गुळाचा खडा लागलेलाही छान वाटतो आहे की नाही? हो, लागलेला छान वाटतो. पण जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स असतात ना आणि गुळ पूर्ण मिक्स झाला ना तर त्या खोबऱ्याला, जेव्हा असं खोबरं कधी कधी खातो त्या खोबरं लागतं आणि गुळ मिक्स झालं की ते तसं नाही लागत, नुसतं ते वेगळंच सारण लागतं. अच्छा, टेस्ट वेगळी होते. झालाय छान गुळ. आपण ड्रायफ्रुट्स टाकूया. तो घाला. थोडे यात टाकायचे आणि नंतर रोलला थोडे मग हे रोल आपल्याला काय डीप फ्राय करायचे का? नाही, काही नाही करायचे. आपण वाफवून घ्यायचे जसे मोदक करतो ना, सेम तीच प्रथा. म्हणजे आपल्याला आता सारण गार होऊ द्यायला लागेल, मग पुढची कृती करायला लागेल. ठीक आहे, चला. मोदक रोल साठी लागणारं सारण जे आहे ते आम्ही छान पॅन वरती तुपामध्ये खरपूस होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. ते गार झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. मोदक रोल साठी लागणारं सारण तयार आहे, पारी तयार आहे, ड्रायफ्रुट्स इथे आहेत. आता काय करूया? आता आपण हे लाटून घेऊया. घ्या. आता सारण घालायचं का? हो, आता सारण घालायचं. घ्या. आता हे टाकून घेतलेलं आहे, हे रोल करूया आपण. करा करा. वा वा. आता काय? आता आपण सुरीने कापून घेऊया. तिकडे सुरी आहे. बाहेर आलेलं सारण कधीही वाया जाऊ देऊ नये, लक्षात ठेवा. आता ह्याला परत उकड वगैरे काढायची काही गरज काढायची. नाही. अजून एकदा? हो, एकदा काढायला लागेल. अच्छा. आता हे स्टीमर झालेलं आहे. हो. तर आपण जसे मोदक स्टीम करतो हो. तसे हे स्टीम करून घेऊया. घ्या. वा वा, शेवटी पल्लवीजींनी हातभार लावलाच. क्लायमॅक्सला त्या अवतरल्याच. व्हेरी गुड. ह्याला उकड काढून झाली की मोदक रोल तयार. मस्त. वेगळा पदार्थ आहे, जरा वेगळ्या पद्धतीने करायचा पदार्थ आहे. पटकन लिहून घ्या मोदक रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण मोदक रोल करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात पाणी घ्यावं. आता या पाण्यात थोडंसं तूप आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालावं. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाची पिठी घालावी आणि झाकून एक वाफ येऊ द्यावी. एका बाउलमध्ये हे काढून घेऊन एका वाटीने ते चांगलं मळून घ्यावं. आता सारण करण्यासाठी कढईत तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यावर ओलं खोबरं घालावं. त्यानंतर त्यात गूळ घालावा. गूळ वितळू लागला की त्यात सुकामेवा आणि बेदाणे घालावेत. हे सगळं नीट खरपूस परतून घ्यावं. आता तांदळाच्या उकडीचा एक गोळा लाटून घ्यावा आणि त्यात सारण घालून त्याचा रोल तयार करावा. सुरीने त्याचे तुकडे करून घ्यावे आणि मोदकांप्रमाणेच ते उकडून घ्यावे. एका ताटलीत काढून तूप आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालून सजवून घ्यावं. खरपूस आणि गरमागरम मोदक रोल तयार आहेत. बघा, त्याला उकड आली आहे का? आली आहे, झालं. परफेक्ट. क्या बात है यार. आता आपण काढूया. वा वा वा. मागे पदार्थाविषयी कॉमेंट्री सुरू झालेली आहे. कलर चेंज झाला थोडा, चांगले झाले, थोडं शिजलंय मस्त. महिला मंडळ आहे ना, उत्साही असतात. चला मंडळी, मोदक रोल आमचे मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि आम्ही ते प्लेटमध्ये असे सजवले सुद्धा आहेत. आता काय? अशी तुपाची धार टाकूया आपण. वा 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 वा. थोडीशी ड्रायफ्रुट्स टाकूया आपण. क्या बात है. थापटवडी आणि मोदक रोल हे दोन पदार्थ वेगवेगळ्या चवी आहेत, अगदी भिन्न. जसं तुमचं नातं आहे, जशी तुमची जोडी आहे आणि त्यातली गोडी आहे, खमंगपणाही आहे आणि गोडवाही आहे.
भांडणही आहेत आणि प्रेमही आहे, हो की नाही? मांजरही आहे आणि उंदीरही आहे, तसा हा पदार्थ आहे. आणि हे दोन्ही पदार्थ आता आपण खाऊया. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीच्या एंट्रीची वेळ झालेली आहे. ते आमचे साहेब आहेत, खवई नेगरीमधले सिनियर आहेत. आणि त्यांना जर मी योग्य वेळेला बाहेर नाही आणलं तर ते माझ्यावरती रुसू शकतात. आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे दामले साहेब, सिनियर आहेत ना हे, हो की नाही? आता त्यांना जर मी विसरलो तर ते मला असं वागवू शकतात, त्यामुळे मी त्यांना विसरू शकत नाही. आणि पदार्थ पाहिल्यानंतर त्यांचा मूड असा असतो, त्याच्यामुळे त्यांना मी आता ह्याच्या समोर ठेवतो. आणि आता पदार्थ खाण्यापूर्वी तुम्ही दोघींनी एवढा छान जोडीने इथे स्वयंपाक केला, बहिणी आलात, गोडीने आमच्याशी वागलात आणि आपापसातल्या आठवणी सांगितल्यात. म्हणून झी मराठीकडनं तुमच्यासाठी एक प्रेमाची भेटवस्तू आणि आम्ही सारे खवय्याच्या टीमकडनं रोज तुम्हाला स्वयंपाकघरात वापरता येईल अशी वस्तू आहे की नाही? छान. आता हे त्यांना द्या, तुमच्या बहिणीच्या गळ्यात तुम्ही घाला. वा, लय भारी. भेटूया आपण पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.